जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. मग तयार आहेस नाही व्हायला? येस, वी आर रेडी. येस, रेडी. वैदेही, लुकिंग ॲट द ग्रोथ, मला असं वाटतं येत्या 10-12 दिवसात तुझी डिलिव्हरी होईल. से अबाउट 25 जानेवारी. हां, हॅलो. हे बघ मानस, मला ना आत्ताच्या आत्ता आपल्या लग्नात होती ना ती जिलबी खायची. तू घेऊन ये. अगं पण मी कुठून आणू आता? मानस, ते मला कसं माहित. हे बघ, तू मला आत्ताच्या आत्ता ती जिलबी आणून दे. मला ना खूप जास्त क्रेविंग होते. ओके. काय रे, पुन्हा डोहाळे? हो. वैदेही, मानस आणि विकुडी, तुम्हा सगळ्यांना एकत्र बोलवलं याला काही कारण आहे. एका महत्वाच्या विषयावर मला तुम्हा तिघांशी बोलायचं आहे. वैदेही मध्ये ऑफिसची बरीच कामं करू लागली होती, पण हा माडीचा गोंधळ झाला. आणि मानस, तू तर हुशार आहेसच, म्हणून तुम्हा तिघांवर इथला बिझनेस सोपवून मी आता सिंगापूरमध्ये जाऊन बिझनेस वाढवावा असं वाटायला लागलंय मला. वैदेही, मी एक डिसिजन घेतलंय. काय डिसिजन? वैदेही, मी तुझ्या बाबांची ऑफर ऍक्सेप्ट करण्याचा डिसिजन घेतला. काय? दॅट्स रिअली ग्रेट. खरंच खूप मस्त डिसिजन आहे. आय एम रिअली हॅपी. बरं, मी घरी येऊन काकांना पण सांगतो, ते पण खूप खुश होते. हो, तू ये लवकर ये, आम्ही वाट बघतोय. फोन करतही नाही आणि उचलतही नाही. कुठे गेलाय हा माणूस? आला, मी बघतो. कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू टू बाळाचे बाबा. फक्त 3-4 तास दिवसातनं जागी असतात. इतका वेळ झोपतात? हो, मग मज्जाच असते सगळी. भूक लागली की रडतात, मग दूध पाजलं की शांत झोपतात. मग शिशू केली की सगळं ओलं होतं, मग पुन्हा रडतात. अगदी बरोबर बोललात वंश. एक मिनिट पकड ना जरा हिला. हो हो, एक थांब. हो, हो. हे तू जर का म्हणत असशील तर नाही जात मी. म्हणजे मी अनंत काळाचा बाप झालो असलो तरी सुद्धा अनंत काळाचा नवरा आहे अजूनही. मग आता काय, शीतलना वेळ हवाय आणि त्यांनी मला पण वेळ घ्यायला सांगितलंय. तोपर्यंत मी प्रोजेक्ट हँडओव्हरची प्रोसेस सुरू करतो, म्हणजे त्यातल्या त्यात एक्झिट फास्ट होईल. माझ्याकडे जास्त वेळ पण नाहीये ना. बरं, पण डूड, तू तुझा डिसिजन रिथिंक करणार आहेस? नाही रे, वेडास का? म्हणजे काकांचा बिझनेस सांभाळणं आणि तो वाढवणं फॅमिलीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे.
त्याच्यामुळे रिथिंक करण्याचा प्रश्नच येत नाही. आय अंडरस्टँड दॅट्स ट्रू. पण तरी मला असं वाटतं की डूड सी तू तू इथून निघत असताना ना एका छान हॅपी पॉझिटिव्ह नोटवर निघाला पाहिजेस. मग तू जेवढं इथे काम केलंयस तेवढं चांगलंच केलंय. सो जात असताना उगाच तो एक यु नो बिटरनेस नको. यु नो व्हॉट आय मीन. राईट राईट. तानिया तुला माहितीये मला आत्ता असं वाटतंय की या ऑफिसमध्ये शाल्मली असायला हवी होती. का शाल्मली का? कारण शाल्मली ना शीतलपेक्षा स्ट्रॉंग आणि रुथलेस आहे. म्हणजे तिने प्रॅक्टिकली विचार केला असता. एनिवेज मी हँडओव्हरच्या कामाला लागतो. तुमचं चालू राहू दे. बापट वहिनी, काकू अहो काय बोलताय तुम्ही? आय मीन कुठल्या जगात वावरताय? वंशाचा दिवा काय? हल्ली प्रत्येक फील्ड मध्ये स्त्रिया या पुरुषांबरोबर बरोबरीने काम करतायत. मग कर्तृत्वाच्या बाबतीत जिथे जिथे आता काहीच फरक उरला नाहीये तर मुलगा मुलगी वंशाचा दिवा ह्या सगळ्या संकल्पनांना जागा कुठे उरली? आणि एनिवे म्हातारपणाचा आधार वाटणारी अनेक मुलं आईबाबांना वाऱ्यावर सोडत असताना लग्नानंतरही आई वडिलांची जबाबदारी घेणाऱ्या अनेक मुली आता समाजात दिसतात. आणि काकू डोंट माइंड बट तुम्ही स्वतःच असं बोलून स्वतःचाच अपमान करताय असं नाही का वाटत तुम्हाला? अगदी बरोबर बोललीस वैदेही. बापट वहिनी, हे असं बोलून आपण बायकाच आपली किंमत कमी करून घेतो असं नाही का वाटत तुम्हाला? खरंच वैदेही, पटलं ग मला. तू ना माझे डोळे उघडलेस. थँक्यू. हो. अरे वा, जमलं की तुला तिचं लंगोट बदलणं. न जमायला काय, लंगोट बदलणं काय कठीण आहे का? तुला जे वाटत होतं ना तुला जे जमणार नाही ते तुला जमलंय. आता तू लवकरच ना तिची शिशी पण साफ करायला लाग. ओके? एकतर हे सगळे खूप खरे वागत असते, नाहीतर ना हे सगळे खूप कमालीचे तयार आहेत आणि आपल्याला मूर्ख बनवत आहेत. आज मी जो काही आहे ना तो फक्त देव म्हण. खरं तरी अख्ख्या जगात माझ्यासाठी देव सोडल्यास सख्ख असं कोणीच नाही. मी काही करीन पण या प्रकरणाचा पिच्छा पुरवत राहणार आणि लवकरात लवकर देवला शोधून काढणार. पण कसं? बघा मीनाक्षी, मला माहिती आहे तुम्ही आता नैनाचा विचार करता. ती नक्की सापडेल. मी उद्याच पेपरमध्ये तिचा फोटो छापणार मिसिंग असल्याचा. मला सांगा सुष्मिताचं काय चाललंय? सर त्या सिकलीवर आहे. मला असं वाटतं ती लवकरच रिझाईन करेल. त्यामुळे आता एक लेटर द्यायचं आणि हे लेटर तिने रिझाईन करण्याच्या आधी मिळालं पाहिजे. तुला आयुष्य काढायचंय राजवीर सोबत. आता फक्त स्वतःच्या संसाराकडे लक्ष द्यायचं. बाकी कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस. एक माणूस म्हणून तू जरा माणुसकी दाखवायला नको का? हे माणुसकी वगैरे असं बिझनेसमध्ये काहीच नसतं. ज्या दिवशी तुझ्या बिझनेसमध्ये माणुसकी येते त्या दिवशी तुझा बिझनेस संपलेला असतो. धन्यस.
तन्मय तू तू आलास. मला माहिती होतं तू येणार. मी पप्पा मी बोलले होते ना तुम्हाला